नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. तर आपण या व्हिडिओमध्ये आज भारतीय राज्यघटनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल माहिती घेणार आहोत. तर भारतीय राज्यघटनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल लक्षात घेत असताना आपल्याला 1773 पासूनच्या ब्रिटिशकालीन कायद्यांचा अभ्यास करावा लागतो ते 1947 पर्यंतच्या कायद्यापर्यंत. यासाठी कारण भारतीय राज्यघटना जरी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये तयार झालेली असली तर त्याची पार्श्वभूमी जी आहे ती ब्रिटिशकालीन कायद्यापासून आपल्याला असल्याचे दिसून येते. त्याचं कारण असं की वेळोवेळी ब्रिटिशांनी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं प्रशासन व्यवस्थित चालावं किंवा त्याचा राज्यकारभार असेल किंवा व्यापार असेल व्यवस्थित चालावा यासाठी जे कायदे केले होते त्या कायद्यांचा परिणाम आपल्या भारतीय राज्यघटनेवरती पडल्याचं आपल्याला दिसून येतं. तर एवढंच नाही तर जागतिक काही घडामोडी आहेत, काही घडामोडींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. जसे की ब्रिटनची जी रक्तहीन राज्यक्रांती आहे, अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध आहे किंवा फ्रेंच राज्यक्रांती आहे, या तिन्ही घटनांचा किंवा क्रांत्यांचा अभ्यास आपल्याला भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी किंवा भारतीय राज्यघटना निर्मिती कशी झाली किंवा त्यावरती कोणत्या कोणत्या घटनांचा परिणाम पडला, तर या गोष्टीचा अभ्यास करत असताना आपल्याला भारतीय राज्यघटना निर्मिती कशी झाली, ते निर्माण कशी झाले हे लक्षात येतं. तर आपण आज पाहूया की 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. तर हा जो कायदा आहे प्रथमच असा कायदा आहे की ब्रिटिश पार्लमेंटने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी हा कायदा केलेला आहे. हा पहिला कायदा आहे. याच्या अगोदर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी ब्रिटिश पार्लमेंटने कुठल्याही प्रकारचा कायदा किंवा कोणताही कायदा केलेला आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे आपल्याला 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट सुरुवातीला अभ्यासावा लागतो. रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजे काय, तर नियामक कायदा. म्हणजे याचा अर्थ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने केलेला हा कायदा आहे 1773 साली. तर हा कायदा पाहत असताना आपल्याला असं लक्षात घ्यावं लागतं किंवा त्याची आपण कारण पाहू आपण. त्याची आवश्यकता काय होती, तर कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता. तर नियंत्रण प्रस्थापित करण्याची आवश्यकता का पडली, कारण ब्रिटिश ईस्ट इंडिया जी कंपनी होती ज्यावेळी याने बंगालमध्ये सत्ता प्रस्थापन केली होती 23 जून 1757 रोजी बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सत्तेचा पाया रोवला होता. आणि बक्सारच्या लढाईने 1764 मध्ये जी बक्सारची लढाई झाली त्या लढाईने यांनी सत्तेचा पाया मजबूत केला. तर ज्यावेळी याने बंगालमध्ये सत्तेची स्थापना केली, ज्यावेळी राज्यकारभार करायला सुरुवात केली बंगालमध्ये, त्यावेळी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतील कर्मचारी आणि अधिकारी जे होते ते बंगालमध्ये, जे बंगाल, बिहार आणि ओरिसा आहे, हे 3 प्रदेश मिळून एक प्रांत तयार होता, एक प्रांत बनला होता. आणि या प्रांतावरती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता प्रस्थापित झाली होती. तर या प्रांतामध्ये म्हणजे बंगाल प्रांतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली होती. प्रचंड प्रमाणात आर्थिक लूट करायला सुरुवात केली होती, शोषण करायला सुरुवात केली होती. तर यामुळं आणि या ज्या गोष्टी होत्या या गोष्टी ब्रिटिश पार्लमेंट पर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळं तेथील नागरिक किंवा ब्रिटिश लोक कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठीची मागणी करत होते. त्यामुळे याची आवश्यकता पडली. तर दुसरा मुद्दा असा की भारतातील संपत्तीने निर्माण झालेली समस्या. तर यामध्ये काय की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी संपत्ती होती, म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतील कर्मचारी किंवा अधिकारी ज्यावेळी राज्यकारभार करत असताना किंवा व्यापार करत असताना भ्रष्टाचाराने किंवा लाचलुचपत, भेट वस्तू यांसारख्या गोष्टी स्वीकारत असायचे, खाजगी व्यवसाय करायचे ना. आणि ते स्वीकारून ज्यावेळी ते निवृत्त व मायदेशी जायचे त्यावेळी ते ऐषारामात जीवन जगत असायचे. ऐषारामात जीवन जगत आहेत आणि त्या जोरावरती, पैशाच्या जोरावरती ते ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य होत होते. आणि ह्या बाबी ज्या आहेत ते ब्रिटिश नागरिकांना किंवा ब्रिटिश पार्लमेंटतील सदस्यांना ते त्यांना बघवत नव्हतं. त्यामुळे त्यांचा राग यायचा ब्रिटिश कंपनीच्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा. आणि त्यामुळं ही आवश्यकता निर्माण झाली की
म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचारी प्रचंड भ्रष्टाचार करून पैसा जमा करत आहेत किंवा ते प्रचंड श्रीमंत होते. त्यामुळे नियंत्रणाची आवश्यकता ब्रिटिश पार्लमेंटला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती झाली, म्हणून त्यांनी हा रेग्युलेटिंग ऍक्ट किंवा कायदा पास केला. तर त्यामुळे त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे कंपनीची दिवाळखोरी. तर या काळामध्ये म्हणजे 1773च्या अगोदर 68-69 पासून ते 72 पर्यंत कंपनीची जी आर्थिक परिस्थिती होती ती ढासळलेली होती. कंपनी दिवाळखोरीत निघाली होती, कारण त्यांनी हैदर अली सोबत युद्ध केलं होतं आणि परत भ्रष्टाचार यामुळे देखील खाजगी व्यापार करायचे कर्मचारी भ्रष्टाचार करायचे, यामुळे देखील कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. आणि परत म्हणजे जे 12% कंपनी भागधारकांना ते लाभांश देत होते, ते लाभांश देण्याची त्यांच्याकडे परिस्थिती नव्हती. आणि 4 लाख पाऊंड कंपनीला ब्रिटिश पार्लमेंटला किंवा ब्रिटिश सरकारला द्यायचे होते, ते देण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता. त्यामुळे कंपनी दिवाळखोरी निघाली होती आणि कंपनीच्या हाताखाली सर्वात मोठा प्रदेश आल्यामुळे तो प्रदेश हाताकडून निघून जाऊ नये किंवा कंपनीची परिस्थिती आणखीन हालाकीची असू नये, अशामुळे कंपनीची परिस्थिती आर्थिक परिस्थिती हालाकीची झालेली आपल्याला लक्ष येते आणि त्यामुळे कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याची गरज ब्रिटिश पार्लमेंटला झाल्याचं दिसून येतं आणि त्यामुळेच हा रेग्युलेटिंग ऍक्ट केला. तर पुढला मुद्दा असा की ब्रिटिश पार्लमेंटकडे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कर्जाची मागणी केली होती. तर त्यांनी 1772 साली 10 लाख पाऊंड मिळावे असा अर्ज ब्रिटिश पार्लमेंटकडे केला होता आणि त्यानुसार म्हणजे 1773 साली रेग्युलेटिंग ऍक्ट जो केला त्यानुसार 14 लाख पाऊंड कर्जाची मागणी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ते दिले गेले. परंतु कंपनीला कर्ज द्यावायचे असेल तर त्यावरती नियंत्रण प्रस्थापित करण्यात यावं किंवा नियंत्रण प्रस्थापित करणं गरजेचं आहे, या उद्देशाने हा रेग्युलेटिंग ऍक्ट करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. संसदीय समितीचा अहवाल हा रेग्युलेटिंग ऍक्ट पास करण्याच्या आवश्यकतेमधला 5वा मुद्दा आहे. तर संसदीय समितीचा अहवाल यामध्ये असं लक्षात येते की कंपनीने सरकारकडे कर्ज मागितल्यावर कंपनीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी 31 सदस्यांची एक विशिष्ट समिती स्थापन केली. त्याचबरोबर 13 सदस्याची एक गुप्त समिती स्थापन केली होती. त्यामुळे कंपनीचा भ्रष्टाचार व दिवाळखोरी उघड झाली होती. कंपनीला कर्ज देण्याची शिफारस करण्यात आली. परिणामी ब्रिटिश पार्लमेंटने 1773 मध्ये कायदा पास केला. त्या कायद्याने कंपनीच्या कारभारावर नियंत्रण आले, म्हणून त्यास रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणून ओळखले जाते. तर आतापर्यंत आपण पाहिलं की या कायद्याची आवश्यकता काय होती. तर त्यामध्ये आपण मुद्दे लक्षात घेतले. कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी, भारतातील संपत्तीने निर्माण झालेली समस्या, कंपनीची दिवाळखोरी, ब्रिटिश पार्लमेंटने केलेली कर्जाची मागणी ब्रिटिश पार्लमेंटकडे कर्जाची केलेली मागणी, संसदीय समितीचा अहवाल, ह्या सर्व बाबी या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी निगडीत आहेत. तर आपण आता लक्षात घेऊया की या कायद्यामध्ये तरतुदी काय आहेत. या कायद्याने काय झालं काय, तर कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण आणि नियमन तर प्रस्थापित झालंच, परंतु ब्रिटिश सरकारने उचललेले पहिले पाऊल होते आणि या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला गेला. कुठला? भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला गेला. तो कसा, आपण पुढील मुद्द्यांच्याद्वारे किंवा या कायद्यातील तरतुदींच्याद्वारे पाहूया. तर या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल ही पदवी दिली गेली आणि त्याच्या नियंत्रणाखाली मद्रास व मुंबईच्या गव्हर्नरला आणले गेले. त्यामुळं या तरतुदीवरून असं लक्षात येतं की भारतामध्ये केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला गेला. तर बंगालच्या गव्हर्नरला मदत करण्यासाठी त्याच्या राज्यकारभारामध्ये किंवा त्याच्या कामकाजामध्ये मदत करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली होती. त्यामध्ये 4 सदस्य असतील अशी तरतूद करण्यात आली होती. त्याला काउन्सिल असं म्हणतात किंवा काउन्सिल असं म्हणतात. गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी 4 सदस्य असलेले काउन्सिलची स्थापना करण्यात आली किंवा 4 सदस्य असलेले काउन्सिल असेल
अशी त्यामध्ये तरतूद होती. त्या काउन्सिलला सल्लागार समिती असं म्हटलं गेलं. तर ही सल्लागार समिती जी होती तर 5 वर्षासाठी यांची निवड किंवा नेमणूक करण्यात आलेली होती. तर ही सल्लागार जी समिती होती गव्हर्नर जनरलला कायदा करण्यासाठी किंवा नियम तयार करण्यासाठी मदत करते असत. आणि तिसरा मुद्दा या तरतुदीमधील या कायद्यामधील असा की कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. तर हे सर्वोच्च न्यायालय जे आहे 1774 साली अस्तित्वात आलं. तर 1774 साली या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते एलिझा एम्पे हे होते. तर हे न्यायालय जे होते सर्वोच्च न्यायालय बंगाल, बिहार आणि ओरिसा या प्रांतासाठी किंवा संपूर्ण बंगालसाठी असेल हे सर्वोच्च न्यायालय. आणि बंगालचे नागरिक या न्यायालयाच्या नियंत्रणाखाली असतील किंवा न्याय मागायचा असेल तर बंगालमध्ये नागरिक कलकत्ता येथील सर्वोच्च न्यायालयाकडे जातील अशी त्यामध्ये तरतूद करण्यात आली होती. आणि चौथा जो मुद्दा आहे संचालक मंडळाची स्थापना करण्यात आली होती या कायद्यानुसार. तर 24 सदस्य असलेल्या संचालक मंडळाची स्थापना करण्यात आली होती. तर या संचालक मंडळाचं काम असं होतं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी संबंधीच्या ज्या महसूल संबंधीच्या किंवा आर्थिक संबंधीच्या बाबी असतील त्या सर्व बाबी ब्रिटिश पार्लमेंटच्या अर्थमंत्र्याला किंवा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जो अर्थमंत्री असेल त्याकडे त्या संबंधीचा अहवाल सोपवण्याची तरतूद किंवा जबाबदारी संचालक मंडळाकडे सोपवण्यात आली होती. त्याचबरोबर जो प्रशासकीय, राजकीय आणि लष्करी कामकाजाबद्दलच्या ज्या अहवाल आहेत किंवा जे अहवाल असतील ते ब्रिटिश पार्लमेंटच्या मंत्रिमंडळाकडे सोपवण्याची जबाबदारी संचालक मंडळाकडे सोपवण्यात आली होती रेग्युलेटिंग ऍक्टच्या कायद्यानुसार. तर अशी एक तरतूद त्यामध्ये होती. आणखीन काय करण्यात आलं होतं या कायद्यानुसार तर खाजगी व्यापारावर बंदी घालण्यात आली होती. तर कंपनीतील जे कर्मचारी होते ते खाजगी व्यापार करायचे असं या कायद्याच्या निर्मितीच्या अगोदर ब्रिटिश पार्लमेंटला दिसून आलं होतं. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खाजगी व्यापार करण्यास बंदी घातली होती. जर त्यांनी तसे केलं तर त्यांना दंड, कठोर शिक्षा किंवा इंग्लंडला पाठवण्यात किंवा मायदेशी इंग्लंडला पाठवण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली होती. तर वेतनाविषयी तरतुदी करण्यात आली होत्या. तर या कायद्यानुसार गव्हर्नर जनरलला 25,000 पाऊंड एवढे वेतन करण्यात आलं होतं आणि सल्लागार सदस्य जे होते त्यांना 10,000 पाऊंड अशी वेतनाची तरतूद करण्यात आली होती. तर या कायद्यानुसार भारतातील जो बंगाल प्रांताचा किंवा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल जो होता तो वॉरेन हेस्टिंग्ज हा होता.